राज्यांनी आपल्या स्थानिक भाषेतून शिक्षण द्यावं अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडली आहे। अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत सुनील आंबेकर यांनी ही भूमिका मांडली। संघाचं नेहमीच मत आहे की भारतातल्या सर्व भाषा राष्ट्रीय आहेत, प्रत्येक व्यक्तीनं आपल्या राज्यातल्या स्थानिक भाषेतूनच शिक्षण घ्यावं असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमी सांगतो, असं आंबेकरांनी म्हटलंय। पदयात्रेवर टीका करणाऱ्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना बच्चू कडूंनी उत्तर दिलं। आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही, पण जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत पदयात्रा सुरूच राहणार असं कडू यांनी म्हटलेलं आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांची पावसामध्ये पदयात्रा सुरू आहे। माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पणती अमायरा चव्हाणनं वयाच्या 11व्या वर्षीच साहित्य विश्वात दमदार पदार्पण केलं। अमायरानं लिहिलेल्या द ट्रेल डायरीज या साहस कथेचं प्रकाशन डॉक्टर काश्मीर जोशी यांच्या हस्ते झालं। यावेळी उपस्थितांनी अमायराच्या लेखनाचं आणि पुस्तकाचं कौतुक केलं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या ठिकाणच्या परिस्थिती पाहून लढवल्या जातील असं विधान भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं। आमचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस जे सांगतील तो त्यावेळी निर्णय घेऊ असं देखील चव्हाण यांनी म्हटलं। महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यातल्या संघटन कार्याचा आढावा घेतला। समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी चळवळ बळकट करणार असल्याचं भुजबळांनी म्हटलं। रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद पेटला। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी थेट मुख्यमंत्र्यांवर नाराजी बोलून दाखवली। त्यांनी पालकमंत्री पदावरनं फडणवीसांची तुलना उद्धव ठाकरेंशी केली आहे। आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरेंवर टीका करणाऱ्या शिवसेनेनं थेट मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष केलंय। नागपूर महापालिका क्षेत्रात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख म्हणून सतीश हरडे यांची नियुक्ती झाली। हरडे हे शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी जिल्हा प्रमुख आहेत। दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेत गेल्यानंतर रिक्त असलेल्या पदावर त्यांची नियुक्ती झाली। भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। रवींद्र चव्हाण यांचं भाजपा पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशा लावून जोरदार स्वागत केलं। यावेळी रेल्वे स्टेशन ते शासकीय विश्रामगृहापर्यंत दुचाकी रॅलीही काढली। जळगावातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यानं कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली। कैदी हर्षद रब्बी पटेल यानं मला न्यायालयात हजर करा असं म्हणत गोंधळ घातला। यावेळी कर्मचारी अंबादास देवरे यांना मारहाण केली। या प्रकरणी गुन्हा दाखल केला। धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीला पूर आलेला आहे। पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नदी दुथडी भरून वाहते। पांझरा नदी पात्रामध्ये अक्कलपाडा धरणातून 5230 क्युसेक पाणी सोडण्यात आलंय। त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। साताऱ्याच्या वाईमध्ये आशा सेविकांच्या थकलेल्या मानधनासाठी रिपाईनं ढोल ताशा वाजवत आंदोलन केलं। शासनाकडून वेळेवर मानधन मिळत नाही अशी तक्रार आता आशा सेविकांनी केली। पुढील 8 दिवसात मानधनाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। लातूरच्या वलांडी गावातील महिला अवैध दारू विक्री विरोधात आक्रमक झाल्या। महिलांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलंय। गावातील दारू विक्री तत्काळ थांबवावी अशी मागणी केलेली आहे। यावेळी प्रशासनानं कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतलंय। सांगली महापालिकेवर दलित महासंघाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। शहरातल्या हातगाडी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येते, मात्र याला दलित महासंघानं विरोध केलाय। तर महापालिकेकडनं कारवाई सुरूच राहिल्याचं तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिलाय। यवतमाळमध्ये भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे रस्ते चिखलमय झाले। त्यामुळे रस्त्यांवरून प्रवास करणं अवघड झालं। याविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जीवन प्राधिकरण कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केलेलं आहे। यावेळी 4 दिवसात रस्ते दुरुस्त करून देऊ असं आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिलं आहे। वाशिमच्या रिठद इथं बँक ऑफ महाराष्ट्र समोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय। शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली अनुदानाची रक्कम बँकेनं रोखून धरल्याने शेतकरी संतप्त झाले। दरम्यान बँक मॅनेजरने यापुढे असे होणार नाही असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतलंय।
नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी कोरड्या विहिरीत बसून आंदोलन केलंय। समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला मूल्यांकनाच्या 5 पट मोबदला द्यावा यासाठी 2 महिन्यांपासून धरणं आंदोलन सुरू आहे। मात्र सरकारनं अद्यापही आंदोलनाची दखल घेतलेली नसल्याने शेतकऱ्यांनी विहिरीत बसून निषेध केलाय। नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध उड्डाण पुलाखाली बास्केटबॉल कोर्ट, ग्रीन जिमची व्यवस्था केली आहे। शहरातील विविध उड्डाण पुलांखाली असलेल्या खाली जागांना युवकांच्या आवडत्या खेळाचं मैदान म्हणून विकसित करण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अठरा जुलैपासून रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। राज्यातल्या 30,000 परिचारिकांचा संपाचा इशारा आहे। 7व्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला। IMAचा देखील 11 जुलैला राज्यव्यापी संप आहे। इचलकरंजी शहरात महापालिकेच्या STP प्रकल्पाच्या चेंबरमधून फेसाळलेलं सांडपाणी बाहेर पडतंय। गेल्या काही दिवसांपासून हा प्रकल्प सुरू आहे। प्रशासन कोणत्याच उपाययोजना करत नाहीये। फेसाळलेल्या पाण्याचा नागरिकांच्या आरोग्यासह शेतीवर विपरीत परिणाम होतो। त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होती आहे। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील आणि मानोरा तालुक्यातील शेतकरी वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे त्रस्त झाले। 40-50 रोही आणि निलगाईंच्या कळपांनी शेतामध्ये घुसून अनेक पिकांचं नुकसान केलं। त्यामुळे तातडीनं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतायत। चार्जरच्या वायरनं नवऱ्यानं बायकोची हत्या केली। या घटनेनंतर नवऱ्यानं देखील गळफास घेत आत्महत्या केली आहे। सोलापूरच्या उळे गावातली धक्कादायक घटना आहे। उळे गावात राहणाऱ्या नवऱ्यानं चार्जिंगच्या वायरनं गळा आवळत बायकोची हत्या केली। त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली आहे। 2 महिन्यांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता। पंढरपूर तालुक्यातील कासे गावात एकाच कुटुंबातील 4 जणांनी आत्महत्या केली। घरगुती वादातून मोनाली आजबे यांनी 2 लहान मुलांना घेऊन विहिरीत उडी मारली। ही बाब पती ममाजी याला कळताच त्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे। एकाच दिवशी आजबे कुटुंबाचा असा शेवट झाल्यानं कासे गावात हळहळ व्यक्त होती आहे। नाशिकच्या मालेगावातील दाभाडी रोडवर हनुमान मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारला। शनी महाराजांच्या मूर्तीवरील चांदीचा 2 किलोचा मुकुट, बाहेरील तिजोरी, हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरली। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। धाराशिवच्या कळंबमध्ये परतीच्या वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलंय। कथले युवा आघाडीच्या वतीने 1 लाख वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली। गेल्या 6 वर्षांपासून कथले युवा आघाडी वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन करते। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीनं अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद केले। विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदियाला रेड अलर्ट आहे। तर नागपूर, भंडारा, वर्धा आणि अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। त्यावेळी नागपूर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर अचानक पर्यटकांची गर्दी झाली। याच धबधब्यावर तब्बल 15 ते 20 पर्यटक अडकले होते। स्थानिक तरुणांकडून पर्यटकांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। पुराच्या पाण्यात अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला। नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून 43,882 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो। त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे। सध्या नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे। नाशिकच्या नांदगावातील गिरणा धरणातील पाणी पातळीत वाढ झाली। धरणातील पाणीसाठा 41% इतका झाला। त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। अहिल्यानगरच्या अकोलेमधील निळवंडे धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरणातून आज 6,570 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग प्रवरा नदी पात्रात सोडण्यात आला। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। साताऱ्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं धरणातल्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। धरण 65% भरल्यानं धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 1,050 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे।